जेथल्या नदीवर हिंस्र जंगली प्राणी पाणी पिण्यास येतात, जेथे सतत जंगली प्राण्यांचा वावर असतो, जेथे तपश्चर्येच्या अद्भुत शक्तीवर प्राणी पक्षी आणि साऱ्या निसर्गसृष्टीला शांतीचा, संयमाचा, तेजाचा व दिव्य शक्तींचा सन्मार्ग दाखविला जातो, ते निसर्ग व साधू ऋषींच्या अद्भुत अलौकिक शक्तींचं स्थान आहे पेठ तालुक्यातील शेपूझरी जागृत देवस्थान। हजारोच्या संख्येनं या जागृत देवस्थानाला भेट देणारे भाविक भक्त, शेपूझरीच्या यात्रेच्या निमित्तानं उसळणारा लाखोंचा जनसमुदाय आणि अत्यंत कठीण अशा दुर्गम ठिकाणी वसलेलं असतानाही भक्तांना पावणारं हे देवस्थान नेमकं आहे तरी काय? शेपूझरीच्या देवस्थानाची कथा नेमकी आहे तरी काय, हे आज आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। शेपूझरीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। पेठ, सुरगाणा व गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेलं हे शेपूझरी ठिकाण, ज्या देवस्थानाची सुरुवात भगवान श्री गणेशाच्या दर्शनाने होते। नवसाला पावणारे कष्ट, दुःख, पीडा दूर करणारं हे देवस्थान निसर्ग देवता व तपश्चर्येतून दिव्य शक्ती प्राप्तीचे उगमस्थान आहे। म्हणूनच की काय, अनेक भाविक भक्त निसर्ग देवतांच्या दर्शनासोबतच दिव्य शक्तीच्या प्राप्तीच्या शोधार्थ, मनशांतीच्या शोधार्थ शेपूझरीच्या या अद्भुत ठिकाणाला, मंदाकिनी महाराजांच्या ऋषी आश्रमाला भेट द्यायला शेपूझरीला येतात। इथल्या ऋषींच्या वाणीतून शेपूझरी जागृत देवस्थानाची कथा ऐकताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात। या देवस्थानाच्या कथेनुसार शेपूझरी हे अत्यंत दुर्गम भागातील एक गुप्त स्थान होते, ज्याचा परिचय कुणालाही नव्हता। एकदा मंदाकिनी बाबा आणि ऋषींच्या सहवासात बाबांनी बाऱ्याचा मंदिर होऊला आणि शेपूझरी बांधूला, बाऱ्याचा मंदिर होऊला आणि शेपूझरी बांधूला असा अद्भुत संदेश दिला। आणि असं जेव्हा मंदाकिनी बाबा बोलले, तेव्हा पेठ परिसरातील त्यागी लोकांनी हाच धागा पकडत वाघ बाबा, चौधरी बाबा, माळघरे बाबा यांनी हे ऐकलं आणि बारेचा मंदिर होऊला आणि शेपूझरी बांधूला ही या सगळ्यांची या मंदिराच्या निर्माणामागची प्रेरणा ठरली। आणि पार आणि किनारी नदीच्या शोधार्थ आलेले हे भाविक शेपूझरीच्या अत्यंत प्राचीन, अत्यंत महान अशा शिवमंदिराचा शोध लागला आणि या ठिकाणी बांधकाम करण्यात आले। मंदाकिनी महाराजांनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर या ठिकाणाला अद्भुत देवत्व प्राप्त झालं आणि आजही साधू महंतांना दिव्यदानाची शक्ती देणारं शेपूझरी हे गाव, शेपूझरी हे देवस्थान अत्यंत प्रसिद्ध आहे। इंदिरा मातेच्या सानिध्यात कुंडावरचं पाणी प्राशन केल्याने सर्व दुःख, पीडा, वेदनांमधून मुक्ती होते अशी आख्यायिका आहे। ज्याप्रमाणे उन्हई येथे गरम पाण्याचे झरे वाहत होते,
अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळी बाबा मंदाकिनी महाराज तपश्चर्या करत असताना इथे दूधगंगा वाहिल्याचे, दूधगंगेचा अमृत वर्षाव झाल्याची ही कथा सांगितली जाते. संपूर्ण अतिविशाल अशा जंगल आणि डोंगर रांगांमधून प्रवाहित झालेलं कुंडाचं अमृतजल, मातेचं दर्शन, इथल्या निसर्ग देवतांच्या सोबत ताजी, स्वच्छ आणि निसर्गसंपन्न अशा वातावरणातील एक दिव्य शक्ती आपल्या मनाला चिरशांती देऊन जाते. म्हणून एकदा तरी शेपूझरीला दर्शन दिलेले भाविक पुन्हा पुन्हा येथे येतात आणि बाबा मंदाकिनी महाराज आणि शिवमंदिराच्या चरणी लीन होतात. घनदाट जंगलातही अत्यंत हिंस्र प्राणी, पशु, पक्षी यांना शांत आणि संयमानं देवस्थानाच्या चरणी लीन करणाऱ्या या अद्भुत शक्तीला आपण वंदन करतो, हात जोडतो आणि येथे नतमस्तक होतो. तुम्हीही नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पार आणि किनारी नदीच्या संगमावर पेठ, सुरगाणा आणि गुजरातच्या सीमेवर वसलेल्या शेपूझरी देवस्थानाला भेट देऊन आपल्या मनोवांछित इच्छा आणि दिव्य शक्तीचा अनुभव नक्कीच घ्या. धन्यवाद. सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.